खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र हा स्टंप वरती आदळला गेलाय, प्लेट ऑन केला आहे आणि या ठिकाणी मात्र अक्षय मॅचची गोल्डन विकेट, महत्वाचा खेळाडू बाद, गॉन. नॉन स्ट्राईक एन वरती अचूकन आपण पाहतोय तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश दाखल झालेत. बघूया निलेश कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला असेल. 57 धावांचं टार्गेट 30 बॉल मध्ये. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, यॉर्कर बॉल. तर सन्मान दिलाय, रिस्पेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस बॉल क्रिकेट. सातत्याने एक टॅगलाईन पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. अच्छे घेतो का सन्मान, बुरे घेतो का अपमान. या वेळेला रुपेश तांडेल एकविरा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर सुयोग तरे असतील, पवन तरे यांचा स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. त्या स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. या वेळेला बॅटला बॉल स्पर्श, आता मुरबेकर करतील हर्ष. मॅचची आणखीन एक गोल्डन विकेट. व्हॉट अ बॉलिंग. हा पहा ऍक्शन रिप्ले, काय चेंडू पाहायला मिळाला, अगदी टप्पा पडला, बॅटला बॉल स्पर्श झाला. अक्षय आरेकर ह्यांच्या माध्यमातून चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. जसे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले तसं त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. गॉन. धन्यवाद डीजे. खेळाडू विनंती करतो आपला नवीन खेळाडूमध्ये 30 सेकंद मध्ये 30 सेकंदच्या आतमध्ये येणं अनिवार्य आहे, अन्यथा मात्र क्रिकेटच्या नियमानुसार मात्र बाद दिला जाऊ शकतो. दक्षता घ्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आदेश. इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळते. मांगेला आई या एरियातनं बिलॉंग करतो आणि सातत्यानं चांगला खेळ रुपेश तांडेल 40+ मधील एक अष्टपैलू खेळाडू. काय बॉलिंग केलं आतापर्यंत. 4 बॉल मध्ये 2 विकेट, 1 धाव खर्च केली आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग आहे रुपेश तांडेल. आता नवीन खेळाडू आदेश पाटील साठी. स्लोवर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण या बॉलवरती पाहायला मिळाला. सरळ बॉल मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल, डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ समाप्त, 1च धाव. सध्या तरी गुंगा संघ अडचणीमध्ये सापडला. अडचणीतनं बाहेर कावायला निलेश आणि त्याच्या स्वप्नानं आज्ञेशकर क्षमता आहे. आज क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. फुलटॉस टाकलाय त्याच्यावरती मध्ये डीप मध्ये खेळाय क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं मिस्टेक या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण पाहतो क्षेत्ररक्षक मिस्टर जयेश यांच्या माध्यमातून थोडेसे फॉर्मलिंग झाले. आता फायदा या वेळेला मात्र क्रीडांगणावरती उचलला गेले. षटक संपले तब्बल 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट. प्रथम बॅटिंग केली होती त्यावेळेला मात्र 56 धावा बनवल्या होत्या 5 षटकामागे एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघानं. आणि सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या षटकामागे धावा बनवल्या 2 विकेट गमून बॅटिंग करते टीम. आपण पाहतोय गोंगवाडा 11. आता येणारे 24 बॉल जिंकण्याकरिता 54. दुसऱ्या षटकाला सुरुवात. जाऊया संगीत कक्षेमध्ये देऊया डीजे उत्कर्षणा संधी. धन्यवाद डीजे. चला खेळाडू विनंती करतो मात्र बांबू हलवू नका प्लीज, रिक्वेस्ट करतोय. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटक मात्र एकविरा स्पोर्ट्स मुरबेच्या बाजूने गेलाय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर नील रुपेश यांच्याकडनं. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात. चिन्मय अर्थात चिनू याला आमंत्रित केलं दुसरं षटक टाकण्याकरिता.
पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. रुपेश यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र दुसरा षटकामागे गोलंदाजी करतील का? P1चं षटक मुरबेकरांच्या बाजूने गेलाय. दुसरा षटक P2चं षटक आता मात्र गुंगाळकर आपल्या बाजूने करतील का? हे क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर डेफिनेटली क्रीडांगणाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून पेशकश केला जाईल. एका बाजूने निलेश एक बॉल मध्ये 1 अंकांवरती खेळतोय. आदेशने मात्र 2 बॉलचा सामना केला. 2 बॉल मध्ये 2 अंकांवरती खेळतोय. फुल टॉस टाकलाय. फटका मात्र बिटवीन द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. प्रयत्न करता करता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राकेश राऊत सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअरला रिझनला खेळला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. आमच्या समोरच्या अक्षला मानवंदन देणारा सन्मानपूर्वक फायर चषक चौकार. फुल टॉस बॉल. हा ऍक्शन रिप्ले या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले होते. डीप मध्ये आयुषकडनं प्रयत्न केले परंतु त्यांच्या येण्या अगोदर जमिनीवरती टप्पा घेतला आणि टप्पा घेतल्यानंतर सरळ बॉल मात्र सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता. 7 धाव फलकावरती चिन्मय. पुढचा बॉल निलेश करिता. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. या वेळेला आपण पाहू शकता पंचाकडे लाऊड अपील परंतु पंच इंटरेस्टेड नाहीत. पहा टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट ना आले. अवेम फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फटका खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी निलेश यांनी केला होता. हे पाहिलं निहाळलं. तदनंतर चेंडूची पिचिंग योग्य पद्धतीने पाहायला मिळाली. चिन्मय कमबॅक करतोय बॉल क्रमांक 2 वरती. याही वेळेला चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता बॉलने मात्र काटा बदलला. वळण घेतलं. सरळ बॉल यष्टी रक्षक अक्षय आरेकर ह्यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल डॉट बॉल. पहिला बॉल चौकार त्यानंतर 2 बॉल डॉट. आता निलेश यांना मैदानाच्या आतमध्ये चिन्मयच्या विपक्षमध्ये पलटवार करावं लागेल. 57चा टार्गेट आहे 30 बॉल मध्ये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डॉट बॉल. ऍज अ स्वीप ऍज अ आरो तिन्ही चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला चिन्मयकडनं. हा पहा ऍक्शन रिप्ले या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. लेग ब्रेक बॉल अगदी हलकसं वळण घेतलं आणि हलकसं वळण घेतल्यानंतर हा बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती डामास केलाय या बॉलने परंतु कुठलेही धाव स्वीकारले नाही या फलंदाजांना. आणखीन एक डॉट बॉल. काय इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. चिन्मय म्हणतोय जरी माझ्या विपक्षामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला असेल ना तरी देखील मी न ढगमगता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतो हे दर्शवलं गेलं. सलगचे 4 बॉल हे डॉट टाकल्यात. यावेळेला बॉलला सोडून द्या. बॉलने काटा बदलला. वळण घेतलं. या ठिकाणी चिन्मयला दंडित करत आलाय. राकेशजी राऊत सराचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले. 2 हात समांतर फलकावरती धावा मिळाले. 1 अवांतर धाव आणि अवांतरच्या मदतीने धाव फलकावर धावा 8 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड बॅटिंग टीम गुंगवाडा 11. सेकंड बॅटिंग करताना पाहायला मिळतोय पलटवार करावं लागेल गोलंदाजाच्या विपक्षामध्ये येणारे आता 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये धावा बनवायचे 49. याही वेळेला बॉलला सोडून दिला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलगचे 2 बॉल खराब चिन्मयकडनं पाहायला मिळतात. पहिले 4 बॉल मात्र योग्य टप्प्यावरती त्यानंतर मात्र अंतिम बॉल टाकण्याकरिता 2 बॉल हे एक्स्ट्राच्या माध्यमातून टाकण्यात आले. हे पहा कार मंत्र त्यांना दिला जात असताना पाहायला मिळतोय. अक्षय आरेकर याच्या सोबतीनं अमित यांच्या माध्यमातून दोन्ही या संघाचे एक्सपिरियन्स खेळत आपल्या युवा खेळाडू मात्र आपला एक्सपिरियन्स क्रीडांगणाच्या आतमध्ये थोडासा शेअर केला. फटका फसला. मिस्टामिंग चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगला झेल बॉल अँड गॉट अँड बोल्ड च्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी निलेश निराश हताश हतबड मनाने मैदानाच्या बाहेर गॉन. दोन षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 9. चला बॅटिंग टीम आपल्याला विनंती करतोय समोरच्या कक्षाच्या डाव्या बाजूने आपण बसायचंय तिकडे आपले खेळाडू एंटर करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात वैयक्तिक असं दुसऱ्या संघासाठी तिसरं महत्वाचं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज तसं पाहायला मिळेल रुपेश तांडील. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक गोलंदाजी पहिल्या षटकामागे पाहायला मिळाली. आता पाहूया तिसऱ्या षटकामागे कशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून कामगिरी केली जाईल. 9 धावा 3 विकेट. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सचिन दाखल झालेत नॉन स्ट्राईक एंड वरती. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतो. सरळ बॉल मात्र यष्टी रक्षक ह्यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल डॉट बॉल निर्धाव चेंडू होतोय सुरुवात तिसऱ्या षटकाला. हा बॉल जमिनीवरती टप्पा घेतला तदनंतर मात्र बॅट फिरवली होती आज्ञेशनं. यावेळेला तेच पाहायला मिळालं स्क्रीनवरती डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते रुपेश तांडेल. नाव नाही तर ब्रँड आहे मुरब्याचा. काय गोलंदाजी केल्या षटकामागे थांबून ठेवल्यात धावा. फुल टॉस टाकलाय स्टेट डाऊन डी ग्राउंड खेळला डीप मध्ये फिल्डर आहे त्याला बीट करत बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. पुन्हा एकदा रुपेश बॉल क्रमांक 3 ओव्हर द बॉलर. गोलंदाजा अगदी डोक्यावरनं फटका केला मात्र एक धाव मिळते. अमितने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1च्या मधनं धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धावा 16 16 रन ऑन दी बोर्ड. अशाच पद्धतीनं मोठे फटके खेळावे लागतील गुंगवाळा 11 हा संघाला. चांगला खेळ सातत्यानं हा संघाने केला आतापर्यंत. या वर्षीचा हंगाम गाजवलाय गुंगवाळा संघानं. याही वेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. कम बॅक केलाय. जरी माझ्या विपक्षामध्ये षटकाराला तर मी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतो. माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स नुसार मात्र आता आंबट गोडच्या मैदानावरती गोलंदाजी केली. येणारे 14 चेंडू धावा बनवायचे. हा सामना जिंकण्याकरिता 41. सचिन स्ट्राईक एंड वरती. याही वेळेला फटका छान केला. बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे. चांगले क्षेत्ररक्षण केलंय प्रियल यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एकच धाव. 1 धाव फलक पुन्हा एकदा आकार घेईल. 17 या अंकांवरती 17 रन. सध्या तरी खतरा आहे टीम पाहतोय गुंगवाळा 11 संघाला अडचणीत आहे. अडचणीत बाहेर काढावं लागेल. जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल आज्ञेश आणि त्याच्या सोबतीनं सचिनला. स्लोवर चेंडू होता पुन्हा एकदा मात्र बॅटच्या समोर टाकला होता. एक फटका एका धावांकरिता सेकंडचा प्रयत्न केलाय का तर नाही. आयुष्य मध्ये चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग केल्या बॉलवरती. षटक संपले तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायचे. हा सामना जिंकण्याकरिता 39. चौथ्या षटकाला सुरुवात. जाऊयात संगीत कक्षामध्ये आणि देऊया डीजे उत्कर्षण संधी. धन्यवाद डीजे. 3 षटक संपलेत. 18 धावा. प्रत्येक बॉलवरती एक धाव अर्जित केली. आता मात्र मॅचचं समीकरण मोठं राहिलं आहे. 12 मध्ये 39. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करावं लागतील फलंदाजांना. 6 षटकार ठोकावे लागतील 12 बॉलमध्ये. गोलंदाजी करण्याकरिता अमित हे देखील एक्सपिरियन्स खेळाडूच्या संघाचे. तेच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतील. पहिलं षटक रुपेशने टाकलं. दुसरं षटक मात्र चिरागने टाकलं. पुन्हा एकदा तिसरं षटक रुपेशने टाकलं. चौथ्या षटकाला सुरुवात. अमित आलेत गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्राईक एंड वरती आज्ञेश ज्याने आतापर्यंत 6 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. सचिन आणि 2 बॉलमध्ये 1. आता सिंगल डबलला महत्व देऊन फायदा नाही आहे. सध्या टीम गुंगवाळा 11ला आता षटकार चौकार ची भाषा क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला डेफिनेटली गोलंदाजाच्या विपक्षामध्ये करावं लागेल. चौथ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात पुन्हा एकदा चौथ्या षटकाला.
सातत्यानं मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करत असताना अमित देखील, रुपेश आणि चिन्मयच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून ज्याने मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग केली. त्याच पद्धतीने ही षटकाची सुरुवात इकॉनॉमिकल नव्हत असताना यावेळेला बॉलला सोडून दिलाय. राकेश सरांचा सिग्नल आमच्या परत पोहोचला. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीनं 19. आता येणारे 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 11 रन 38 रन रिक्वायर्ड टू विन हे मॅचचं समीकरण. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल शॉर्ट होता. शॉर्ट बॉल वरती मोठा फटका खेळत आला नाहीये. आज्ञेशला पहा इरादे स्पष्ट स्क्रीन वरती पाहायला मिळालं. ज्या वेळेला बॉल चुकला त्यावेळेला मात्र जीभ बाहेर काढली आणि म्हणाला काय केलं मी, या बॉलवरती षटकार ठोकलाच पाहिजे होता. माझं समीकरण देखील चेंज झालं असतं. परंतु सध्या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा बॉलला सोडून दिला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक चांगला बॉल तर दुसरा वाईट, एक चांगला पुन्हा एकदा वाईट. अशा पद्धतीने या षटकाची बॉलिंग पाहायला मिळते आहे. 2 मध्ये 2 खर्च केल्यात अमित. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका केला. डीप मध्ये फील्डर आहे त्या ठिकाणी चिन्मय चेंडूला स्टॉप करेल तोपर्यंत पुन्हा एकदा या चेंडूवरती धावा मिळतील 2. with long years of battery life. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मेहुल बॅटिंग साठी ते आले. त्याने देखील मोठा फटका खेळला. Almost there. Surprise! Wow, Suzuki! धावा आपण पाहतोय 22 अंकानं 22 रन. चेंडू फेकू द्या षटकारी तब्बल. अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. अमित टू मेहुल. याही वेळेला चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटक संपलेत या ठिकाणी 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर पलकावरती धावा 22. चौथ्या षटकाला होते अंतिम षटकाला होते सुरुवात. गोलंदाज प्रियला आमंत्रित केलाय. युवा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं तर तोच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. पहिलाच बॉल या ठिकाणी सोडून दिला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या बॉलवरती मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं 23. आता येणारे 6 चेंडू धावा बनवायचे. हा सामना जिंकण्याकरिता 34. समीकरण खूप मोठा झाला. 5 षटकार ठोकावे लागतील. 1 चौकार. त्याच्या मदतीने मात्र गुंगवा 11 संघ हा सामना जिंकू शकतो. यावर समोर खेळला फटका असला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे मिस्टेक झाली थोडी. जलमेश यांच्याकडनं. बॉल मात्र थांबला गेला. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली या क्रीडांगणाची. त्याच्यावरती धावा मिळाल्या तब्बल
2 धावा. पुन्हा एकदा 2च्या मधनं फलक आकार घेईल 25-25. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. गुंगा संघ मात्र खूप मोठ्या धावसंख्येनं मात्र पराभूच्या छायेत जात असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तर वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. ज्या पद्धतीने चौथ्या षटकात देखील आपण पाहिलं होतं, एक चांगला बॉल, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा चांगला, पुन्हा एकदा वाईट. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली होती चौथ्या षटकामागे अमित यांची, त्याच पद्धतीने अंतिम षटकामागे देखील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो मिस्टर प्रियल. या वेळेला समोरची षटका केला मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आयुष, ह्यांच्यामध्ये चांगला झेल कॅरी केला. फलंदाज सचिन बाद. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते प्रियल यांच्या माध्यमात. आता नवीन खेळाडू नचिकेत बॅटिंग साठी 5 विकेट गेलेत. हाही बॉल चांगला आहे. निर्धाव चेंडू की वाईट डॉट विकेट. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आत लवकर या बॅटिंग साठी. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कौशल बॅटिंग साठी. कौशल पाहूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. पूर्णपणे मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवत असताना संघ पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ. तीन बॉल 31. प्रत्येक बॉल वरती मात्र 10.33 ची सरासरी ठेवावी लागेल. न भूताना भविष्यामध्ये कधी घडलं त्याच पास्टरच्या मैदानावरती घडेल का. आलेल्या स्विचशीटचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त, 26 धावा, 6 विकेट. आता येणारे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. प्रियल यांची गोलंदाजी पाहूया. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल वरती द्वितीय रन, तिसरा बॉल वाईट, त्यानंतर चौथा बॉल विकेट, 5वा बॉल वरती विकेट, अंतिम बॉल डॉट. आता येणारे अजूनही 2 बॉल या षटकातील पाहायला मिळते. 2 वाईट बॉल हे अवांतर स्वरूपात टाकले होते या षटकामागे. याही वेळेला मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू की विकेट. यावेळेला फलंदाज बाद. तर नवीन खेळा लवकर या बॅटिंग साठी. अंतिम बॉल आल्याला सोमाजीचा फटका खेळ आहे. फटका छान आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगला झेल कॅरी. हा सामना जिंकला गेला टीम एकविरा स्पोर्ट्स मुरबे. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम गुंगवाळा 11. आपण मात्र मोकेच्या क्षणी या स्पर्धेमध्ये खेळल्याबद्दल मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करतोय. गुंगळ संघ आपण या आपल्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन मात्र सन्मानित केलं जाईल. सातपेटी संघ आपण मात्र फिल्डिंगचा ताबा घ्या. Access. Yes. Wow. Yeah. पर इसकी बैटरी? Let's go. Nice. Wow. It's hot outside, na? Suzuki e-technology inside. सब all right? Suzuki e-technology inside. Amazing ride.
वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में। Long life commitment. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access. Yes! Wow. Yeah. पर इसकी बैटरी Let's go. nice. Wow. It's hot outside, na? Suzuki E-technology inside. सब all right? Suzuki E-technology inside. Amazing ride. वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में। Long life commitment. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access. Yes! Wow. Yeah. पर इसकी बैटरी Let's go.
यांचा खेळ पाहायला येणारी प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकतात. सातपाडी ध्रुव अ मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर ध्रुव 11 सातपाडी म्हणून संबोधलं जायचं, परंतु सध्याच्या घडीला सातपाडी ध्रुव अ आपल्याला पाहायला मिळते. स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय. टॉस विन केला, बॅटिंगचा निर्णय घेतला तेज ऊर्जा 11 पास्तर टीमने. अपील केली जाते, पंचेकडे नकार देतात. चांगली गोलंदाजी होत असताना आजच्या रात्री चौथी मॅच आपल्या भेटीला येत असताना पहिल्या मॅच मध्ये आपण पाहू शकता विजेता संघ पाहायला मिळाला मैत्री 11 पालघर. दुसऱ्या मॅच मध्ये विजेता संघ पाहायला मिळाला युवा उमरोळी. तिसऱ्या मॅच मध्ये मुरबे संघ. गुंगवाडा टीमला विनंती, आपण कॅप्टनला पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी. फटका चाललाय पॉईंटच्या दिशेमध्ये, मात्र तिकडे एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सातपाडी ध्रुव अ असा संघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म टीम आहे, स्पर्धा गाजवण्याचं काम करत आहे. 3 वर्षामध्ये आपण पाहू शकतात या पालघर जिल्ह्याचा नंबर 1 संघ आपल्याला पाहायला मिळते. गुंगवाडा टीम, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तुमचा कोणी प्रतिनिधी असेल कृपया करून पाठवा, आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. अवधूत कामत आपण पाहू शकतात, इकडे मात्र फटका फसलाय, थोड्या वेळात हवेमध्ये होता. 3 क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत, परंतु कॅच टिपता आला नाही आणि 1 धाव 2 धावा पूर्ण होताना 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला, पहिलं षटक इतके परिपूर्ण होतं आणि 6 धावा धावफलकावर. आणि प्रदीपजी राऊत यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल सन्मान चिन्ह गुंगवाडा टीमला. खऱ्या अर्थाने गुंगवाडा टीमचं खूप खूप धन्यवाद. अगदी शॉर्ट नोटीसवर त्यांनी मात्र इकडे संघ उपस्थित केला आणि या स्पर्धेमध्ये मात्र मुरबा संघाविरुद्ध खेळत असताना पराभूत झाले. खऱ्या अर्थाने आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुंगवाडा टीमचं. आणि पहिलं षटक इकडे संपुष्टात आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर आहेत. रोहितजी राऊत आणि चंद्रशेखरजी सामंत त्यांचे परम मित्र आहेत रोहित राऊतचे, आणि त्यांच्या सौजन्याने आपण पाहू शकतात तेज ऊर्जा पास्तळ टीम नरपड आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि डाव्या हाताचा फलंदाज लौकिक आणि त्याच्या जोडीला निखिल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाज वीरू बाबरे, पालघरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे वीरू बाबरे आपण पाहू शकतात. सातपाडीचा हिरो, सातपाडीचा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. वीरू बाबरे चर्चित राहणारं नाव. 6 ते 7 बाईक त्याच्या नावावर आहेत, 3 ते 4 सायकल त्याच्या नावावर आहेत. यावेळेस चांगला फटका, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, अप्रतिम कॅच केलाय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने. जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सुमित, कोणती चुकी केली नाही. लौकिक बॅक टू डगआउट आणि चांगला कॅच केला, चांगला पिक केलं होतं. इकडे मात्र यॉर्करकडे जात असताना लोअर फुलटस बॉलला खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने, परंतु चांगली कॅचिंग सुमितची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग. खऱ्या अर्थाने रेड टी शर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते सातपाडी ध्रुव अ. आणि हा रेड टी शर्ट कलर डेंजर म्हणून मला होतं, ही डेंजर कामगिरीच मैदानाच्या आतमध्ये होत असताना घातक कामगिरी. आणि गोलंदाज तयार वीरू बाबरे, तिसरा बॉल टाकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळामध्ये याच मैदानावर आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळणार, म्हणजेच 12 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत खासदार चषक 2026 वर्ष पहिलं. प्रथम पारितोषिक असेल 1,11,111 रुपये.
द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 55,555. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक असेल 11,111 रुपये. आणि 28 पालघर डहाणू तालुक्याच्या टीमला प्राधान्य दिलं जाईल, संधी दिली जाईल. एक मोठं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. अंबटगड मैदानावर भरपूर स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. डे अँड नाईट क्रिकेट त्या देखील पाहायला मिळतील 12 मे ते 17 मे. 6-1 यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. डॉट बॉल येतोय. चिराग तयार. 3 बॉल फेकले, 3ही डॉट आलेत, त्यामध्ये 1 विकेट. आणखीन एक आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनला चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीची फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअप पाहायला मिळते. अवधूत कामत आहे तिथे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7, 7 for 1. यानंतर दुसऱ्या फेरीला होणार सुरुवात. एक बाजूला आपण पाहू शकता टीम असेल मैत्री 11 पालघर आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल युवा उमरोळी. गुड बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. अगदी बोटं फिरवली चेंडूवर, टप्पा पडल्यावर यावेळेस बाउन्स देखील आणि टर्न देखील दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. वीरू बाबरेचा हा क्लास आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. छोट्या वयामध्ये ही मोठी भरारी, उंच भरारी घेतलेली आहे. ज्याने दणानून काढले टेनिस क्रिकेट. चांगला बॉल एज लागलाय, चांगला चेंडू वेगाने टाकला येतोय. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवण्यात आला. 1 धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा तब्बलकावर. 2 षटके इकडे परिपूर्ण झालीत. पहिल्या षटकामध्ये अवधूत कामतने 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये वीरू बाबरेने 2च धावा खर्च केल्यात. मास्टर सुमित मात्रे आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर. गुरुवारी मात्र प्रदीप राऊत आणि जयदीप राऊत पुरस्कृत आपल्याला धाकटी डहाणू संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 8-1 2 ओव्हर नंतर चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये जकडून ठेवले, थांबून ठेवले, बांधून ठेवलंय बॅटिंग टीमला. तेज ऊर्जा पास्तळ नरपड संघाला. षटक क्रमांक आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर सुमित मात्रे. 3रा क्रमांकाचं हे षटक मोठं रनअप आहे. आणि यावेळेस मात्र बॅटला अगदी हलक्या हाताने, जिथे आपण बघू शकता मागच्या दिशेने फटका खेळलाय, घुटण्यावर बॅलन्स करत आणि 2 धावा अंकित केला. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 1-0 10 स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 1 बॉल नंतर 10 धावा 1 गडी बाद. पायर चषक 2026 वर्ष 34वा आणि 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल, चांगला फटका आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेला आहे. फील्ड प्लॅन अगदी चांगला आहे आणि त्यानुसार गोलंदाजी देखील होत असताना वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर आपण पाहू शकता डीप मिड विकेट ठेवण्यात आलं आहे. डीप स्क्वेअर लेग थोडा वाईडिश ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकता डीप गली रिजन आहे, डीप कव्हर ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विवरचना 2 ओव्हर संपल्यानंतर 2 ओव्हर 2 बॉल नंतर 11-1 फॉर्म मध्ये संघ चालल्यानंतर त्याचा दबदबा असतो आणि हा फटका फसलाय, फक्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅचिंग प्रॅक्टिस म्हणायला हरकत नाही. कॅच आउट विकेट.
11 2 झटके 3 बॉलचा खेळ होता आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये परेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित म्हात्रे. फुलटच बॉल होता. टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळते. हनुमान अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक आपण नेहमीच खेळताना पाहतो, परंतु इकडे पाठ खूप लेट आली आणि एक धाव असेल. नवीन बॅट्समन परेश स्कोरबोर्डचा विचार केला. 12 2 4 बॉलचा खेळ झाला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केला आहे. सातपाडी ध्रुव ने जिथे मात्र पहिले षटक अवधूत कामत, दुसऱ्या षटकामध्ये वीरू बाबरे आणि तिसऱ्या षटकामध्ये सुमित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका खेळायचा होता. अगदी पॉईंटच्या भागामध्ये एज लागले. मिडऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत सिंगल किंवा डबलच पाहायला मिळतात. चौकार षटकार आतापर्यंत एकही आला नाही. स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्डवर गुणलेखाच्या भूमिकेत नील आमच्या समवेत जुळला जातोय. टॅप्स प्रीमियर लीगमध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला नीलने. तेरा धावा. फुलटस बॉल आणि फुलटस बॉलला पुन्हा एकदा मात्र फायदा उचलता आला नाही. यावेळेस थोडी गती देखील कमी केली होती. संधी होती परेशकडे, मात्र एकच धाव आली. 3 षटकेकडे समाप्त झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 2 गडी बाद. येणारे अजूनही 2 षटक असतील. किती धावा बनतील हे प्रश्नचिन्ह आहे. संत गतीने अगदी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये कुठेही कोणताही मोठा फटका येत नाही. पब्लिक थोडी नाराज झाली. इथे मात्र बॅटिंग टीमला थोडा जल्लोष दाखवावा लागेल. थोडी फलंदाजीमध्ये धार आणावी लागेल. वीरू बाबरी येतोय 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 आणि वीरू पहिलाच बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता फलंदाजाने. टप्पा पडल्यावर थोडा फिरणारा आणि इथे आपण बघू शकतात एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्डवर. लेग बायचा इशारा येत असताना पंचांकडून. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. राकेशजी राऊत सर आणि अभिजित तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे अंपायर आया वेस्टम दाखवलं आणि क्लीन बॉल्ड परतावा लागेल. अक्षयजी नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखीन एक विकेट. तिसरा झटका येत असताना बॅटिंग टीमला एसडीजे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जीत. दुसऱ्या बॉलवर तिसरा विकेट. बॅटिंग टीमचा तेज ऊर्जा पासळ नरपड आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आकडे खराब आहेत. स्कोरबोर्डवर सुधरवावे लागतील. समोर तगडी टीम आहे. एक चांगली बॅटिंग साईड देखील आहे. किमान 35-40 धावा तरी स्कोरबोर्डला असणं गरजेचं आहे लढण्यासाठी. इथून असं वाटत नाही की इथून तिथपर्यंत पोहोचून देतील. सातपाडी संघ चांगला फटका खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फटका देखील खेळल्यानंतर फटका गॅपमध्ये नाही जात आहे. तो देखील मात्र बरोबर हातामध्ये जातोय. दुर्भाग्य देखील आहे फलंदाजचं. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जातोय. स्कोरबोर्ड 16 धावा धावफलकावर. दिवेश आपल्याला पाहायला मिळते स्टंपच्या मागे कीपरच्या भूमिकेत. सध्या अंडर बॉक्स गेम धनानून काढलंय. 3 ते 4 सायकल त्याने यावर्षी विन केल्यात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालंय 5 ते 6 वेळा. आणि इकडे काय होतंय, चुकीच्या जागेवर थ्रो केलाय. नो स्ट्राईकला थ्रो केला असता तर मला तर वाटते विकेट मिळाला असता. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 18 18 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ होतोय. अगदी जर सातपाडी टीमकडे तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्लेयर अगदी युवा पाहायला मिळते. 25 वर्षाच्या आतमध्ये
हे सर्व खेळाडू आपण पाहू शकतात आणि कमाल वाटते. आतापर्यंत आपण बघितले टीम फॉर्ममध्ये असतात त्यामध्ये 2 खेळाडू तरी सिनियर असतात ज्यांच्याकडे अनुभव असतो, कठीण परिस्थितीमध्ये कसं खेळायचं ते सांगत असतात. परंतु इकडे या युवा बांधणी केलेली आहे आणि हे युवा खेळाडूने अगदी सातपाडी गावाचं नाव मोठं केलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठं गाव सातपाडी आणि जवळजवळ सातपाडी गावामध्ये देखील 40-50 टीम गावातून त्यांच्या खेळतात. जेव्हा गावाचा पॅनल असतो त्यामधून मात्र 11 प्लेयर निवडणं म्हणजे किती अवघड आहे. गौतममध्ये टाचणी शोधणं असं मला हरकत नाही. फ्लिकचा फटका, चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण आणि काय फिल्डिंग आणि काय थ्रो आहे, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धाव्यानेशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर 20 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 3 गडी बाद. मास्टर षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमृत. अगदी शरीरयष्टीकडे जर लक्ष दिलं तर प्रत्येक खेळाडूची शरीरयष्टी अगदी जे क्रिकेटसाठी जी पूरक शरीरयष्टी पाहिजे ती आपल्याला पाहायला मिळते सातपाडी संघाकडून. समोर देखील मात्र तगडा संघ आहे, परंतु आज त्याचा बोलबाला नाही आहे. नेहमी चांगला खेळ पाहायला मिळतोय तेज ऊर्जा पास्तळ नरपड टीमकडून. ह्या टीमला देखील कमी लेखून चालणार नाही, परंतु सध्याचा बोलबाला आहे. जेव्हा संघ फॉर्ममध्ये असतो तेव्हा नशीब देखील त्याच्या सोबतीला असतो. पहिला बॉल डॉटने नाही, यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आणि पंचाचा इशारा येत असताना वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतो 21 धाव फलकावर फायर पास्तळ आयोजित फायर चषक 2026. पहिला बॉल आला वाईट. अमृत तयार. पुलटस बॉलचा फायदा उचलू शकला आणि इकडे मात्र डीप मध्ये मिड ऑफलाच मात्र फील्ड होते. अवधूत कामत आहे. सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्डवर. स्ट्राईकवर फलंदाज आता मात्र पाहायला मिळेल तो म्हणजेच परेश. परेश आपल्याला पाहायला मिळते. परेशचा फटका चांगला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु आणि यावेळेस मात्र कॅच ड्रॉप, परंतु काय थ्रो आहे. परतावा लागेल. दुसऱ्या धावेसाठी येत असताना रन आउट. परेश बॅक टू डगआउट. मास्टर तेवीस धावेवर 4 वर 2 बॉल नंतर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे आपण बघू शकता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुष्कर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. मैत्री 11 पालघर आणि त्यांचे विपक्ष युवा उमरोळी. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. 23 वर 4 पंचांकडून गार्ड घेत असताना यावेळेस फलंदाज पुष्कर स्ट्राईकवर असेल. यावेळेस फटका चांगला आहे पुष्करचा. बऱ्याच वेळानंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक अजून तरी चेंडू मैदानाच्या बाहेर नाही गेलेला आहे. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 धाव्याने स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 25 स्कोर कार्डवर. 4 वर 3 बॉलचा खेळ होत असताना 25 धावा धावफलकावर. सिंगल डबल पाहायला मिळते. एकही चौकार षटकार नाही आहे.
एज लागली आणि यावेळेस मात्र कॅच टेकन, चांगली कॅचिंग. ज्या रीतीने कॅच आपण बघू शकता परिपूर्ण केलेली आहे दिवेशने. हा काही कॉन्फिडन्स आहे जिथे आपण बघू शकतात हा झळकतो त्यांच्या खेळण्यामध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, आणि तो झळकला देखील पाहिजे. हा बघा, हा कॅच बघा, जिथून आपण बघू शकतात जेव्हा संघ स्ट्रगल करत असतो तेव्हा मात्र ह्या कॅचेस सुटल्या देखील जातात, परंतु इकडे मात्र इतक्या इझिली हा कॅच डन केलाय दिवेश पाटीलने. दर्शन आपल्याला पाहायला मिळते कारण की सातत्याने दिवेश पाटील, साई गणेश सातपाटी, अंडरम बॉक्स क्रिकेट त्या टीममधून देखील खेळत असतो ॲज अ ओपनर, आणि फिल्डिंगसाठी 3 मध्ये उभा राहतो. एक चपळ चतुर क्षेत्ररक्षक देखील आहे, त्यामुळे त्याची नजर खूप चांगली आहे. 25 वर 5, 4 वर 4 बॉल नंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज दर्शन मैदानाच्या आतमध्ये. बॉलबाला राहिलाय गोलंदाजाचा अमृत. आणखीन एक आतमध्ये आणणारा बॉल, सुपर चेंडू, टप्पा पडल्यावर यावेळेस आतमध्ये येणारा डॉट बॉल, शेवटचा बॉल असेल. पहिली इनिंग शेवटचा बॉल. अमृत तयार. अमृतने देखील आतापर्यंत 5 धावा खर्च केले आहेत. आणखीन एक रिव्हर्स, आणखीन एक डॉट बॉल. 25 वर थांबले खेळी. 26चं टार्गेट सातपाटी ध्रुव अला इथे देण्यात आलंय. Wow. It's hot outside, na? Suzuki e-technology inside. Hi. Sab all right? Suzuki e-technology inside. Amazing ride. वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में. Long life commitment. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki e-technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असतील. पॉवरफुल फलंदाजी कित्येक धावा बनवल्या जाते 2 षटकामागे. पहिल्या मॅचला आम्ही 40च्या आसपास केले होते, तर या टायमाला पण आम्ही 25 पर्यंत ते करण्याचा प्रयत्न करू. असे कुठले 2 फलंदाज त्यांच्यावरती जबाबदारी 2 षटकामागे दिली जाईल. असं काही टार्गेटच नाही आहे. सगळ्यांना आता जशी बॅटिंग ऑर्डर होईल, सगळेच आपले चांगले बॅट्समन आहेत, सगळेच चांगलं करतील. तर टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे,
युवा उमरेड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैत्री पालघर संघाला आमंत्रित केलं फिल्डिंगसाठी. किती रे जिंकायला भाऊ? 27 का 28? 26. या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात. 26 धावांचं माफक असं टार्गेट सेट केलं. अभिजित तांडे सरांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. मॅचला होती सुरुवात. 2 सलामीर फलंदाज एका बाजूने भावेश पाटील, मिस्टर किड या उपाध्यानं ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, तर दुसऱ्या बाजूने वंडर बॉय ऑफ पालघर ज्याच्या नावावरती 71 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या, 14 बायसिकल, 2 मोटर बाईक जिंकणारा खेळाडू. पहिलाच बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने होतोय सुरुवात सेकंड इनिंगच्या डावाला. डॉट बॉल. पहिलं षटक हाताळण्याकरिता लौकिक यांना पण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावा या षटकामागे कराव्या लागतील. भावेश आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. विरू बाबरे षटकातील पुढचा बॉल. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट. सलगचे 2 बॉल हे निर्धाव स्वरूपातील येत असताना पाहायला मिळतात. अशाच पद्धतीनं या षटकामागे गोलंदाजी करावी लागेल. लौकिक या गोलंदाजाला नरपड एक्सप्रेस या उपाध्यानं पाहिलं जातं या गोलंदाजाकडे. या बॉल बैठक. व्हॉट अ शॉट. सरळ बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. भावेश पाटील कीडच्या बॅटमधनं क ड क षटकार. धनवाडीचे हा ॲक्शन रिप्ले अगदी सफल झाला. बैठक खेळला. गुडघ्यावरती बॅलन्स केला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय 6 धावांकरिता. सुरुवात अप्रतिम. पुणे द स्विचिटचा फटका केला. त्या क्षेत्ररक्षक आहेत. रिक्स घेतले जोखीम पत्करली होती. डायरेक्ट हिट नाहीये. जर डायरेक्ट हिट लागला तर डेफिनेटली भावेश पाटील बाद होण्याची दाट शक्यता या बॉलवरती वाढली होती. 1 धाव 1च्या मधील फलकावरती धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7. ॲक्शन रिप्ले फुल टॉस बॉल. स्विचिटचा फटका खेळला. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट नाही. हा पहा डायरेक्ट हिट लागला तर डेफिनेटली भावेश बाद झाले असते. यावर मात्र मागच्या दिशेने फटका केलाय. खाली क्षेत्र निवडलं आणि खाली क्षेत्राला सलामी ठोकणारा वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ह्याच्या बॅटमधनं फायर चषक. चौकार 4. धनवाडीचे चौकाराच्या मध्ये त्यांना धावफलकावर धावा 11. सातपाटी ध्रुव ए संघ बॅटिंग करतोय. डान्सिंग धावने ट्रॅक पावलांचा वापर केला. त्यानंतर बॉल मात्र बॅक पॉइंटला ट्रॅव्हल झाला. 1 सिंगल रन. सेकंडचा कुठलाही प्रयत्न चालवला नाहीये. एका धावाने धावफलकावरती धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12. आता येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायचे. हा सामना जिंकण्याकरिता 14. धनवाडीचे दुसरा षटक होतोय सुरुवात. दुसरा षटक हाताळण्याकरिता परेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती विरू बाबरे.
डबल ए स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर PN स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, ज्याने मात्र मोठ्या स्पर्धा कमी अल्पावधीमध्ये गाजवल्यात. परेशला मात्र कमबॅक करावं लागेल. 24 बॉल मध्ये 14. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, हलकाशा हाताने फटका केला मागच्या दिशेनं. एक धाव मिळते. 1च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 13 या अंकावरती 13 रन ऑन दी बोर्ड. कमी धावांचं टार्गेट सेट केलं. मॅच मात्र पूर्णपणे सातपटीकर आपल्या बाजूने झुकवत असताना पाहायला मिळतोय. स्विच हिट, फटका फसला, मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुष्कर ह्यांच्या मागे चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला. फलंदाज भावेश पाटील ह्याच्या खेळी लागलाय. पूर्णविराम. फर्स्ट विकेट डाऊन. गॉन. म्युझिक ऑन. यस डीजे. धन्यवाद डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आदिल दाखवत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म बॅटर, गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी. धावफलकावरती धावा 13, 13 रन. एक विकेट गमून फलंदाजी करते आहे. फलंदाजी करणारा संघ सातपाटी ध्रुव ए संघ मैदानावरती. याही वेळेला मात्र झेलची संधी होती. पुन्हा एकदा मात्र झेल सुटला गेला. या वेळेला आपण पाहू शकता एक धाव मिळते आहे. सेकंडचा प्रयत्न चालवला विरुद्ध पुढे आले होते. पाय स्किट झालाय, परंतु मागच्या क्षणाला मात्र माघारी पण माघार घेतलाय. विरुच्या चेहऱ्यावरती हलकीची स्माईल पाहू शकतात. अगदी एक धाव पूर्ण केली त्यावेळेला मात्र ते खूप पुढे गेले होते. पाहिलं की मिस्टेक्स झाले, त्याच्यानंतर मात्र मागे आले, धावत आले. पुन्हा एकदा मात्र अर्धी क्रीज मध्ये पूर्ण केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आदिलने सांगितले की नकार दिला, आपल्याला जोखीम घ्यायची नाही या मॅच मध्ये, आणि वीरू बाबर माघारी परतले आहेत. स्विच हिट, अप्रतिम फटका केलाय. सरळ बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वीरूच्या बॅटमधनं नेत्रदीपक. चौकार 4. धन्यवाद डीसे. हे पहा फाईन मुवमेंट. वीरू बाबरेने आयुष्यामध्ये काय कमवलं क्रिकेट खेळताना, हे कमवलंय. ना स्वतःसाठी ना पैशासाठी. वीरू बाबरेचा जीव तडमडतो सातपाडी गावाच्या नावासाठी. कमी अल्पावधीमध्ये ज्याने मात्र प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. हा पहा बचकांडे या ठिकाणी फोटो शूट या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतो वीरू बाबरे ह्याच्यासोबत. मागच्या 5 दिवस तो वीरू बाबरेची आतुरतेने वाट पाहत होता. याला बैठक, चांगला स्ट्रोक केला. डी मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरनं जाण्याची दाट शक्यता. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण सेकंडचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्यात. 2च्या मधनं 20 रन. हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. आता येणारे 19 चेंडू धावा बनवायचे 6. लास्ट टू गो. अंतिम बॉल. P2च्या षटकातील परेश. स्ट्राईक एंडवरती वीरू 5 बॉल मध्ये 12 वरती खेळतोय. पावलांचा वापर केला आणि या वेळेला निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले 2. 20 धाव फलकावरती. आता येणारे 18 चेंडू धावा बनवायचे 6. तिसऱ्या षटकाची सुरुवात. जाऊया संगीत कक्षेमध्ये, देऊया डीजे उत्कर्षण संधी. चेक. नानवली संघाचं खऱ्या अर्थाने धन्यवाद, तुम्ही इकडे आलात. आणि थोडं क्षमस्व की थोडी गफलत झाली. 2 टीमला एकदाच मात्र कॉल केला आणि सुरुवातीला जो संघ आला त्याला आम्ही प्राधान्य दिलं, परंतु नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही लक्ष ठेवू. यावेळेस आम्ही माफी मागतोय नानवली संघाची.
धन्यवाद डीसे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी श्रेयस देव. बॅटिंगसाठी पाहूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून मैदानावरती केला जाईल. येणारे 17 चेंडू धावा बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्याकरिता 6 किरण आलेत, त्यांच्या नावात आहे रन. त्याला मात्र रन थांबवायचे आपल्या संघाकरिता आणि ते पहिल्याच बॉलवरती करून दाखवलंय. अशाच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल श्रेयस. या संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल आल्या, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या टीमध्ये राकेश सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या मधनं पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. 21 या अंकावरती. बँक बॅलन्स कमी आहे, खर्च सध्या जास्त करत असताना संघ पाहायला मिळतोय. याला बैठक खेळला, फटका मात्र सुंदर खेळला. बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नग बॉलला स्टॉप करत. तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा एक धावांना धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 22-22. 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया षटकार चौकार मॅच फिनिश होईल की मात्र सिंगल डबल हा सामना जिंकला जाईल. सातपाडी ध्रुव ए संघ. समोरचा बॉल फटका मात्र डीप मध्येच केला. एक्स्ट्रा कव्हर. आणखीन एक धाव. जोखीम पत्करत नाहीयेत वीरू बाबरा त्याच्या सोबतीनं श्रेयस देव. तेज ऊर्जा पास्टर नरपट संघ त्यांच्या विपद संघ पाहायला मिळतोय. सातपाडी ध्रुव ए. मॅच क्रमांक 4. सेकंड इनिंगचा डाव सुरू. आता येणारे 15 बॉल 3 जिंकण्याकरिता. यावाला बैठक बॉलिंग स्पीड मध्ये पाहायला मिळाला. शॉट ऑफ द नाईट. काय फटका पाहायला मिळाला. अगदी पडले आणि सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आणि या 6 धाव्याने सामना जिंकला गेला. टीम सातपाडी ध्रुव ए कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. तेज ऊर्जा पास्टर नरपट संघ आपण या स्पर्धेमध्ये केल्याबद्दल मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. यापुढे होणारा सामना आपण 2 संघामध्ये पाहणार आहोत. एका बाजूने मैत्री पालघर ए आणि त्यांच्या विपक्ष संघ युवा उमरोळी.